नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. बोला. नमस्कार अर्चनाजी, बोला. पहिल्यांदा सरांना मी महाराष्ट्राचा व्हॉइस ऑफ इंडियाचा जो पुरस्कार मिळाला आहे सरांना, महाराष्ट्र भूषण म्हणून, तर त्याबद्दल मी सरांचे आभाळ भरून अभिनंदन करते. कारण आभाळ भरून याच्यासाठी सर, प्रत्येकाला एकच आयुष्य मिळतं आणि ते आयुष्य फार सुखी आणि छानपणे पद्धतीने जगावं, त्यात काही अडचणी येऊ नयेत यासाठी सर खूप प्रयत्न करतात प्रत्येकासाठी. त्यामुळे त्यांच्यासाठी आभाळ भरून शुभेच्छा. आणि सर माझा प्रश्न असा आहे की सर लठ्ठपणा आहे आणि स्मोकिंगची पण सवय आहे, तर त्याच्यामुळे गरोदर राहण्यासाठी किंवा प्रेग्नन्सीसाठी काही अडचण येते का सर? नक्कीच. अर्चना, अतिशय छान प्रश्न तुम्ही विचारलाय आणि तुम्ही सरांचं कौतुक केलं त्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद. की आपले सगळे प्रेक्षक किती सजग असतात की त्यांनी ऐकलं, सरांना पुरस्कार मिळाले आणि त्याच्यासाठी ते शुभेच्छा देतात. हे किती छान आहे. आणि महत्वाचं म्हणजे आपली जे दर्शक आहात, प्रेक्षक आहेत, ते मन लावून हा प्रोग्राम ऐकतात आणि सहभागी होतात. आणि त्यांनी दिलेल्या या शुभेच्छांबद्दल आपल्या एनडीटीव्ही तर्फे त्यांचं अगदी मनापासून धन्यवाद, अभिनंदन, कौतुक. आणि त्यांचा प्रश्न स्मोकिंग आणि लठ्ठपणा. आणि बघा, तुम्हाला वाटत असेल हा स्त्रियांना देखील लागू पडतं. आपल्याला वाटतं की फक्त पुरुष स्मोकिंग करतात का? नाही, सांगूया आपण. मित्रांनो, या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट सांगतो. आजच्या काळामध्ये हे स्मोकिंग हे एक स्टाईल झालेलं आहे. म्हणजे बऱ्याचदा मला स्ट्रेस आला म्हणून त्यांनी किती स्मोकिंग करावं, म्हणजे एक एक पॉकेट संपवतात दिवसातनं. आणि मी तर बरेचदा कॉलेजेसच्या समोर पाहत असतो, 10वी ते 12वीची मुलं असं करतात. ऑलरेडी लठ्ठपणामुळे इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनच्या मात्रा कमी झाल्या, त्याचबरोबर पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज झाला, आणि त्यात तुम्ही स्मोकिंग करताय तर निकोटीन आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, त्यामध्ये टार एलिमेंट आहेत. हे विषारी पदार्थ त्या ठिकाणी जे बीजांड आहेत त्यातले बीज हे डॅमेज करतात, ते मॅच्युअर होत नाहीत, त्याची डेव्हलपमेंट होत नाही. आणि सर्वात महत्वाचं, जी रजोवृत्ती असते, जे वय सध्या 45 ते 48 असायला पाहिजे, 35व्या वर्षीमध्ये तुम्हाला मिनोपॉज किंवा रजोवृत्ती व्हायची वेळ आलेली आहे. तर एकच सांगेन, आपली पुढची भावी पिढी चांगली होण्यासाठी तरी आपण स्मोकिंग हे हळूहळू कमी केलं पाहिजे. आणि गरोदर असताना तर अजिबात घेतलं न पाहिजे. का? स्वतःच्या एन्जॉयमेंटसाठी. आपण आपल्या येणाऱ्या बाळाला त्याचं काही व्यंगत्व किंवा त्याची बुद्धिमत्तेवर परिणाम आपण करू शकत नाही आणि ही रिस्क घ्यायची नसते. मला वाटतं हा सर्वात महत्वाचा मेसेज मी या ठिकाणी देऊ इच्छितो. हळूहळू कमी करून त्यातनं बाहेर या, लठ्ठपणा कमी करा, तुमचं पर्सनल लाईफ आणि येणाऱ्या पिढीचं लाईफ देखील अतिशय सुंदर